नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। काल पप्पा घरी होते तर गाड्या आमच्या उन्हात राहत होत्या, म्हणून इथं स्कूटी पार्क होईल म्हणून दरवाजा जरा मोठा केला होता। जो दरवाजालाच असं लावलं आणि मोठा केलाय जरा, जेणेकरून इथं गाडी उभी राहील। उन्हातच असतात ना गाड्या। आणि ही थोती बांधलेली तिला इथं केली, हे जरा व्यवस्थित केलं, पाणी आत नको घुसायला म्हणून। आता जरा साईडनी जाईल तिकडेच। शेळ्या लावायच्यात। हे बघा हिला इथं शेण तुटलेलं कसं झालंय, हात नाही लावून देते ती। किती नाश करतात बघा या खाण्याचा। जितकं त्यांना टाकणार तितकं ते नाशच करत राहणार आणि ओरडत राहतात खायला टाकायसाठी। हा उरलेला मुरम जरा इथं टाकून ठेवलाय, नंतर कुठेतरी कमी पडल्यावर लावता येईल। हे आता सुकलंय बघा कसं झालंय। इथं थोडं काल पाणी मारलं होतं, हे उकरून काढतायत नुसते बावळट सारखे। मम्मी काय दाखवतीये, पाणी नाही तर बघा गवत कसं सुकायला लागलंय। आता काय करू शकत नाही। नळाचा पाईप आला की सोडतो थोडं थोडं, पण ते जरा पुढं सोडतोय म्हणजे ते जे गवत आहे ते जरा चांगले येईल। आता एवढ्या वेळ पण पाणी येत नाही का सगळंच भरून जाईल, मग आपलं थोडंफार पाणी जातं तेवढं जाऊन द्यायचं, थोडंसं तरी त्यांना हिरवळ। थोडं थोडं कापून टाकायचं मशीनला। सुबावीची झाडं मध्ये मध्ये आलेत। तुती हा शेवगा असं झालंय बरं, मी काय बी इथे नव्हतं टाकलं। त्यानं मला वाटतं आता हे पावसाळ्यात तिथून टाका। कसं आहे मित्रांनो, थोड्याशा पाण्यात आपलं चाललंय कसं तरी। आता पावसाळा चालू झाला का मग होईल हिरवळ त्यांना खायला, बाकी काय नाही। उन्हाळ्याचा जरा प्रॉब्लेम होतो हिरवं पाण्यात, तसं कडब्याचा स्टॉक आपण भरपूर करतो। काय जावं तिथे सोन्या आहे तिथं, आमचा सोन्या बघा। जिथं माणूस जाईल तिथं पाठी पाठी। आता मोटर टाकायची आम्हाला, पण बघू अजून काय आहे तसं इथं, पण चालू नाही करून देत। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओ कशा वाटतात सांगत जा। तुम्ही खूप सांगता त्या शेळ्यांच्या खाली बसायला बॉक्स वगैरे टाका, पण आमच्या शेळ्याच इतके आगाव आहेत ना, त्यांच्या खाली मम्मीने शेण टाकून चापून चोपून ते बसवलं होतं, पण त्यांनी एक रात्रीत सगळं उकरून बघा, उकरून कसं केलं आहे। तसं ह्यांनी इकडं उकरलं नव्हतं, यांच्या इकडं बघा कसं जरा बसलेलं आहे। थोडंफार तर आहेच वरच्यावर, पण बघा कसं बसलेलं आहे शेणाचा गरा टाकल्या। तसं ह्यांनी पूर्ण उकरून उकरून ह्या 4 जणांनी तसं करून ठेवले। थोडीशी माती टाकून चोपले मी पाणी मारून।
माती टाकली आणि चोपले आता जरा. बाहेर पण त्या तशाच करतात. मम्मी काय बोलली होती, एकदा आतलं सगळं व्यवस्थित झालं का मग बाहेरच्या साईडला पण असं जरा शेण टाकून तिथं हे करायचं. तर त्यांचं नुसतं असं हे करून करून एक साईडला करतात आणि मध्ये खड्डे करतात. त्यांनी तेच होईल ना की पाणी परत तिथं साचत जाईल, मग त्यांनाच परत प्रॉब्लेम, बसता नाही येणार पावसाळ्याचं. करायचं आहे त्यांना इथं शेणाचा गऱ्या टाकायचा आहे, म्हणजे त्यांना टोचणार वगैरे नाही. तसं त्यांचे पाय चांगले होत आहेत ह्याच्यात, जरा साफ झालेत नख वगैरे. नखरे वाढले होते, लय वाढली होती ना नख त्यांची, जरा जरा अशी बरी झालेत. तिला तर बघा गव्हाणीतच बसायला पाहिजे. तिच्या त्याच मस्तीने तिचं ते शिंग कसं अडकलं असणार आहे आणि ते तुटले, नाही तर बाकीच्या कोणाला काही नाही. आमच्या फकड्याला आता चाललंय काढून टाकायचं शेळ्या लावल्यावर, पण बघू आता. आत बांधायच्या आता शेळ्या, दूध वगैरे काढायचंय. आता करडं झाली आमची 4 महिन्याची, तर पाजायची बंद केलं, काढतोय दूध. 1 तांब्याभर दूध निघतं सगळ्यांचं. हिला पण पाणी प्यायचंय. मी हांडा इकडे घेतला, तिने तोंड घालला.